सर आपले प्रथम नाव सांगा. श्री सचिन सोपानमुळे माझं नाव. मी राहणार मुंबई साकीनगर. मला सांगा, सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली या शो मध्ये सिलेक्शन कसे झाले? सक्सेस लवबर्ड फॅमिलीमध्ये माझं सिलेक्शन जे आहे हे गेल्या वर्षी 2024मध्ये गणपतीचा काळ होता. त्यावेळेला शिवाजी भाऊंनी मला थोडासा कॉन्सेप्ट सांगितला, त्याच्यावरती थोडासा आपण अभ्यास केला. सक्सेस लवबर्ड फॅमिलीबद्दल त्यांनी पण मला थोडीशी माहिती दिली आणि गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही ठाण्यामध्ये छोटासा ऑडिशन केलं. मग ते पण ऑडिशन आम्ही दिलं. त्याच्यानंतर महिन्याभरात त्यांनी सांगितलं की तुमचं सिलेक्शन याच्यामुळे झालेलं आहे, ओके. तेव्हा आपण याची काहीतरी प्रेझेंटेशन करूया. मी बोललो ठीक आहे. म्हटलं तर पुढच्या महिन्यामध्ये माझा वाढदिवस पण आहे, शिवरात्र पण आहे, तेव्हा आपण त्याला प्रेझेंट करूया. अच्छा, तर मग डिरेक्टर सरांची आणि तुमची चर्चा तर झालीच असेल. हो. सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली हे टायटल एकदम नवीनच आहे, तर हे कोणी कसे सुचवले हे तुम्ही सांगू शकाल काय? हे सक्सेस लवबर्ड फॅमिली ॲक्च्युली सुरुवातीला सक्सेस लव होतं. सक्सेस लव बर्ड्स नव्हतं, त्याच्यातले बर्ड्स होतं, फॅमिली नव्हतं. तर त्याच्यामध्ये मी फॅमिली जॉईन करायला होतो. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं की शिवाभाऊने मला कॉन्सेप्ट दिला, तर ह्या कॉन्सेप्टमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो. आणि आपण याच्यामध्ये काय आपण म्हणजे प्रेमाचे संबंध, म्हणजे ज्यांनी प्रेम केलं आहे आणि लग्नाला सक्सेस दिला आहे ओके. असं. त्याच्यामध्ये मी ॲडिशनल आईवडिलांना केलं. ओके. जे आईवडिलांनी सक्सेस होऊन आपल्या मुलांना चांगल्या हुद्द्यावर आणून ठेवलं, अशा आईवडिलांची मुलाखत. ओके. त्यांचा कारकीर्द कसा होता, त्यांची वेळ कशी होती, ते कुठे राहायला आहेत, त्यांचं गाव कुठलं, हे कौटुंबिक प्रपंच पूर्ण त्यांची जीवन जी शैली आहे ते त्याचा इंटरव्ह्यू आपण यूट्यूबमध्ये कैद करून घ्यायचा. उद्या इन केस कसं आहे की आपल्या येणाऱ्या नातवंडांना दाखवण्यासाठी लग्नाची रील किती दाखवणार किंवा लग्नाची सीडी किती दाखवणार आपल्या नातवंडांना, हे आपले आजोबा, हे आई, हे भाऊ, हे पुतणे. मग हे दाखवण्यापेक्षा आपण कसं आहे की यूट्यूब चॅनल ठेवलं तर उद्या इन केस ते बघत राहतील, येणाऱ्या पिढीला दाखवत राहतील आणि त्यांचा काळ पण त्यांना कळेल त्यांनी किती स्ट्रगल केला आहे. या सक्सेस ग्लोबल फॅमिलीमध्ये फक्त सक्सेस हा प्रेमविवाहवाला नाही आहे किंवा ते प्रेम संबंधवाले कपल्स नाही आहे. त्याच्यामध्ये आईवडील येतात, एक भाऊ बहीण येते, एक भाऊ भाऊ येतो, एक व्यापारी येतो की जेणेकरून त्याने आपल्या बिझनेसला पण तो प्रेम करतो. आणि एखादे आईवडील ते आपल्या एक मुलाला किंवा मुलीला एका हुद्द्यावर पोचवतात, ते पण एक सक्सेस आहे की वयाच्या 35 वर्षापर्यंत त्यांनी आपल्या मुलांना किंवा मुलीला घडवलं. मग ते पण सक्सेस. अशा लोकांची आपण मुलाखत घ्यायची, मग तेव्हा आपल्याला याच्यातून प्रतिसाद भेटू शकतो. ओके. तेव्हा हा सक्सेस लवबर्ड फॅमिलीचा जन्म झाला. आज तुमचा बर्थडे आणि सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली शो मध्ये तुमचे सिलेक्शन, ह्या दोन्ही आनंदी गोष्टी आज साजऱ्या होत आहेत, तर तुम्हाला आज कसे वाटत आहे त्याबद्दल काही सांगू शकाल काय? ते बोलतात ना, आनंदाचा पाऊस. म्हणजे आनंद अश्रू पण यायला वाटतं माझ्यामध्ये कमी असेल. मग त्या हिशोबाने आपण बोलू शकतो की साधारण गेल्या महिन्यात याबद्दल आमचं बोलणं झालं होतं. आता जो खाली पण छोटासा कार्यक्रम आहे तो पण आपण वाढदिवस साजरा करणार आहे. केक बी मला या गोष्टी लवकर आवडत नाही. मी एवढ्या माझ्या वयामध्ये 42 वयामध्ये झालं वर्षापर्यंत अजून कधी लवकर मी बड्डे साजरा केला नाही. आणि त्यातून कसं आहे की आज शिवरात्र पण आली आहे. शिवरात्र आली आणि उपासाचा दिवस आहे. कदाचित त्या महादेवाच्या चांगला योग जुळून आलेला आहे आणि संकेत आहे की तू चल पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा तू टेन्शन नको घेऊस, मी बरोबर आहे. तू तरी माझ्या मंदिरात येत नसेल पण मी तुझ्या पाठीशी आहे. पण कदाचित त्यांनी मला संकेत दिला आहे किंवा मला असं वाटतंय. मग तेव्हा मी एकदम माझा जो बोलतात ना आनंद, तो गगनात माविण्यासारखा आहे की जेणेकरून त्यांनी मला सिलेक्शन झालेलं म्हणून सांगितलंय. म्हटलं बरं आहे. म्हटलं याच्या दिवशी म्हटलं आपल्याला ते लवकरात लवकर करायचं असं मला बोलले. पण मी म्हटलं नाही, मी थांबेल यासाठी की मी या गोष्टी माझ्या मंडळाच्या मुलांना पण किंवा बाहेर पण कोणाला जास्त सांगितलं नाही. तर बॅनर बिनर लागले, हे आपले मित्र आहेत मंडळाचे कार्यकर्ते अमित केसरे म्हणून, तर त्यांनी पण थोडा जास्त सहयोग घेतला या गोष्टीसाठी. काय बरेचसे अजून कार्यकर्ते आहेत त्यांनी पण सहयोग घेतला, त्यांनी एकट्याने नाही पण त्यांनी मला प्रोत्साहन करत राहिले. आता या गोष्टीची कल्पना त्यांनाही नाही माहिती की आपण असं मुलाखतला बसणार आहोत की तुम्ही येणार आहे, शिवाजी भाऊ येणार आहे शूटिंगला, आता अर्चनाताई पण आहेत, त्यांनाही या गोष्टीची कल्पना नाही. पण त्यांना मी वारंवार बोलत होतो की तुमचा मला इंटरव्ह्यू मुलाखत घ्यायची आहे, पण तुमचे मित्र असेल त्यावेळेला. पण योगायोग भेटत नव्हता. मी गावी जाणं, त्यांचे मित्र बाहेर जाणं,
त्यांच्या शूटिंग चालू राहणार. हो. मग या अडचणी आहेत. मग या काहीतरी अडचणी असतील ना, त्या संकेत येतात की नाही, शिवरात्रीपर्यंत थांब, हो. महादेव तुला रस्ता देतील, मग तोपर्यंत थांब. आणि मग ते झाल्यानंतर आणि कदाचित गणेश पूजा पण आहे. आज ती गणेश पूजा मीच केली, माझ्या परिवाराने बसून ती केली. आणि त्यामुळे आपल्याला काय वाटचाल भेटेल, मग पुढचे जे रस्ते आहेत आपले मोकळे होतील. म्हणजे आज एक छान योग तुमच्यासाठी जुळून आला. हो, नक्की नक्की. तुम्ही बोलल्याप्रमाणे डिरेक्टर सर आज इथे नाहीत, पण तुम्ही या शो बद्दल काही थोडीफार माहिती सांगू शकता का प्रेक्षकांना? या शोबद्दल माहिती द्यायचं म्हटलं तर सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली हा विषय, आता मी मगाशी बोललो तुम्हाला की हा विषय जो आहे तो वेगळा आहे. मी प्रत्येकाकडे मी बघतो, यूट्यूबला बघतो, चॅनलला बघतो, कधी रीलमध्ये बघतो, इंटरव्ह्यू चालू आहेत. कॉमन क्वेश्चन इथे लोकांना ना, जे 65 वयाची जी व्यक्ती आहेत किंवा आई आहेत, मावशी आहेत, त्या लोकांना बोलायचं आहे, पण प्लॅटफॉर्म नाही आहे. त्यांना प्लॅटफॉर्म नाही. मग मी बोलायला आहे कोण? मग नातवंडामध्ये बिझी आहेत. मग एखादं नाना नानी पार्कमध्ये गेले, तिथे संध्याकाळ आपली काढली, आणि त्याच्यानंतर मग परत घरी आले, मग नातवंडामध्ये खेळले, जेवले, झोपले. म्हणजे हेच त्यांचं आयुष्य आणि हीच त्यांची रुटीन. ओके. मग आपण हा एक प्लॅटफॉर्म असा ठेवला की जेणेकरून त्यांना काहीतरी सांगायचं मेसेज असेल, मेसेज द्यायचा असेल की युट्यूबच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तर तुम्ही मनमोकळेपणाने इथे बोला. हा तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म ठेवला आहे, तर तुम्ही इथे बोलू शकता, बिंदास बोला. त्याच्यासाठी आपण हा सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली शो, टॉक शो चालू करतोय. ओके, छान. छोटा सीएम या भूमिकेमध्ये मी तुम्हाला पाहते आहे, सेम टू सेम दिसता आहात, तर तुम्ही याबद्दल काय सांगू शकता? याबद्दल आपण काय बोलणार, ती एक देवाची करणी बोलतात ना, नारळात पाणी. त्या पद्धतीने आपण बोलू शकतो. तशातली गोष्ट असेल, काहीतरी रिकामी जागा असेल शिंदे साहेबांची, ती भरून काढण्यासाठी, तो पण चेहरा त्या देवाने घडवून दिलेला आहे. मी आजपासून दाढी ठेवली आहे, तर त्यांनी आजपासून ठेवली आहे. ते या 2.5 वर्षामध्ये एक थोडेसे लौकिक झाले. आणि मी तर माझ्या परिवारामध्ये किंवा माझ्या एवढ्या मित्र परिवारामध्ये गेले 40-42 वर्षापासून इथं वावरतोय. ओके. तर मला इथेच मुलं सगळी सांगायची की शिंदे साहेबांना दिसतोय. म्हटलं असेल, दिसतोय, आता त्याला काय करू शकतो? मग आता म्हणलं थोडे दिवस आपण थांबूया. म्हटलं तुला मी प्रश्न आता नाही, उत्तर मी आता देऊ शकत नाही. माझा कॉन्सेप्ट काय तो एकदाच ओपन होईल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग आता लोकांनी मला प्रतिसाद द्यावा, की लोकांनी आपली भूमिका मांडायची असेल तर शिवाजी चव्हाणच्या नंबरवर कॉल करावा, किंवा त्यांना वाटत असेल की आपण ओरिजिनल सीएम ला बोलू शकत नाही, ऍटलिस्ट महाराष्ट्र छोटे सीएम आहेत, त्यांना तरी बोलवू शकतो घरी. हो, नक्कीच. कदाचित तुमची पण वेळ येऊ शकते, आम्हाला तुमच्यापर्यंत येऊ द्या, हो, तुम्ही नक्की. पण आम्हाला बोलवा, तुमचा नक्कीच. इंटरव्ह्यू आम्ही घेऊ. नक्कीच बोलवण्याचा प्रयत्न करू. इथे आज डिरेक्टर साहेब उपस्थित नाही, पण इथे छोटा सीएम यांचा मित्रपरिवार जमलेला आहे. त्यांच्याशी आज आपण थोड्याफार गप्पा मारूयात. आज तुमचे मित्र सचिन मुळे, ज्यांना छोटे सीएम म्हणून ओळखले जाते, आज त्यांचा बर्थडे आहे आणि त्यांचे लव्ह बर्ड फॅमिलीमध्ये सिलेक्शनही झाले आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? जसं की आपण बघू शकता, आमचे सचिन सोपानमुळे यांचं सिलेक्शन झालंय, ही पहिली गोष्ट आत्ता आम्हाला कळते. आम्ही तर ह्या निमित्ताने आलेलो की आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना विश करायला आलो होतो. ओके. पण आज आम्हाला ही गोष्ट कळाली की म्हणजे त्यांचं तुमच्यासाठी सिलेक्शन एक सरप्राईज होते आज. हो, नक्कीच. तर आम्हाला ही गोष्ट त्याबद्दल कळाली त्या निमित्ताने. तर जसं की आपण बघू शकता, मी त्यांचा लहानपणापासूनचा मित्र आहे. मग जवळजवळ आम्ही 17-18 वर्ष किंवा 20 वर्ष एकत्र राहतो, लहानापासून मोठे झालोय. आणि आज त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही आनंदाची बातमी आम्हाला कळते. ह्यापेक्षा आम्हाला अजून अभिनंदनास्पद आणि याच्यापेक्षा चांगली गोष्ट आमच्या आयुष्यात काही होऊ शकत नाही. ह्या गोष्टीबद्दल आम्हाला त्यांचा भरपूर अभिमान वाटतो. तसं या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर यश कमावं, भरपूर पुढे जावं आणि सोबत आम्हाला पण घेऊन जावं ही आमची इच्छा आहे. आणि श्रीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, जसे आमचे मित्र आमच्या लहानपणापासून एकत्र होतो, पुढे ह्या स्टेजमध्ये अजून पुढे गेले तर नक्कीच ते आमच्या सोबत राहतील हीच एक इच्छा बाळगतो श्रीच्या चरणी. आणि आज आपण बघू शकता महाशिवरात्री, आणि त्या देवाच्या कृपेने आज ही बातमी आम्हाला आनंदाची कळाली. आम्ही त्या शंकर देवाचे पण अभिनंदन करतो. धन्यवाद. आज तुमचे मित्र सचिन मुळे, म्हणजेच आपले छोटे सीएम म्हणून ज्यांना ओळखले जाते या परिसरामध्ये, त्यांचा बर्थडे आहे आणि त्यांचे सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली या शो मध्ये सिलेक्शनही झाले आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल काय? सर्वात पहिले तर त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट, हुबेहूब साहेबांसारखे दिसतात, ते आम्हाला भाग्य आहे. आणि आमचे सहकार्य पण आहे, वेळोवेळी सहकार्य करणारे कार्यकर्ते पण आहे.
आज त्यांचा बर्थडे आहे तर तुम्हाला हा, त्यांना कसे वाटते हा, आहे? ते तर मेन गोष्ट आहे. त्यांचा बर्थडे तर ते आनंद आहे, व्यक्तच आहे. आज तुमच्याकडे काही सेलिब्रेशन वगैरे आहे की नाही बर्थडेचे? हाय सेलिब्रेशन आहे. ते थोड्या वेळात आम्ही सादर करू थोड्या वेळात. ओके. मन भरून आलंय खरं म्हणतं तर. आज त्यांचे इथे मन भरून आले आहे. त्यांना बोलायचे खूप आहे पण ते बोलू शकत नाही. यातूनच त्यांना त्यांच्या सीएम, छोटे सीएम या मित्राविषयी किती प्रेम आणि आपुलकी आहे ते आपण पाहिलेच आहेत आता. चला तर मंडळींनो, आपण लवकरच भेटणार आहोत SM फिल्म प्रोडक्शन YouTube चॅनलद्वारे, ज्या शोचे नाव आहे सक्सेस लव्ह बर्ड फॅमिली, ज्याचे डायरेक्टर आहेत श्री शिवाजी सारगे सर.